मला अपमानसत मला बायाच्या समोर वागणूक दिली। त्यामुळे मी इथं बसली। सीओ साहेबांनी येऊन माझी माफी जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत मी इथून हटत नाही। माझा जीव गेला तरी बैठ। वाल जे होते ते म्हणजे कशामुळे बुजवले ते? वाल यायनी आमचे जेव्हा 4-4 दिवस नळ नव्हते येत ना, 4 दिवसाच्या नंतर तेव्हा आम्हाला पाणी येत होते, पण आता विठ्ठा गोकर लेआउट मधले जे वाल आहे ते पूर्ण बुजूनच टाकले यायनी रोडच्या खाली। आम्हाला त्या वालची माहिती पाहिजे होती, एवढंच होतं का ते खोलून द्यावा। त्याच्यासाठी निवेदन द्यायला नाही पाणी मागितलं, नाही टँकर मागितलं, नाही नळ द्या म्हणून म्हटलं। ते ही भाषाच वापरली नाही की नळ सोडावा म्हणून त्यानं, पण त्यांनी जुना मुद्दा काढला रोडचा आणि माझा राग धरून मला अपमानास्पद असे बोट करून बोल, तू बोलायचंच नाही म्हणे, तू चुपचाप राह म्हणे, त्या बाया बोलतील म्हणे तुझ्या सोबतच्या। किती दिवसापासून नळ नाही आले? तरी आज 13वा दिवस आहे। तरी मी म्हटलं पाणी नका सोडू, आम्ही बिना पाण्यानं मरू म्हटलं, पण ते मुद्दा काय आहे का बरं पाणी येत नाही, ते वाल कुठं गेले जुने हे आम्हाला माहिती करायचं होतं। आणि आमचं निवेदन मध्ये सुद्धा तोच मुद्दा आहे, टँकर द्या नाही, नळ सोडा नाही असं लिहून नाही आहे। विचारणा करण्यासाठी आले तर हे अपमानास्पद। त्यांना म्हणलं ओसीवर लिहून द्या का तुम्ही किती दिवसात काम चालू, मी असं लिहून देऊ शकत नाही म्हणून असे आहे का म्हणे आता लिहून द्यायचा, असा कोणताच अधिकारी देऊ शकत नाही म्हणाले। ओसीवर लिहून देतात ना तुम्ही किती दिवसांनी, जर 4 दिवसांना किंवा 2 दिवसांना नाही दिलं तर पुन्हा आम्ही आलो असतो किंवा शकत म्हणे, मला पुन्हा वहिनी सांभाळायची राहते म्हणे, मला तुमचंच काम नाही आहे म्हणे। फक्त आपली एकच तेच तुम्ही खुली करून माहिती तर होऊ